आजची आपली रेसिपी आहे इन्स्टंट रवा मेंदू वडा रेसिपी. तर ही रेसिपी बनवायला अगदी झटपट, बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट हे वडे बनतात. तर उडीद डाळ भिजवायची गरज नाही, तरीसुद्धा खायला एकदम टेस्टी लागणारे हे वडे. तर हॅलो एव्हरीवन अँड मोस्ट वेलकम टू रोशनीज किचन. तर आपण इथे लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी गॅसवर पॅन ठेवलं आहे. पॅनमध्ये 2 वाटीला थोडंसं वर इथे पाणी मी टाकलं आहे गरम करण्यासाठी. तर हे रवा मेंदू वडे बनवायला इतके सोपे आहे की याला कुठलेही वाटण करायची गरज नाही किंवा रात्रभर काही डाळ वगैरे भिजवायची ही गरज नाही. अगदी इन्स्टंट बनणारी ही रेसिपी आहे. तर पाणी थोडं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी 1 चम्मच चिली फ्लेक्स ॲड केले आहे, 1 चम्मच जिरं टाकलं आहे, वरतून चवीनुसार थोडं मीठ ॲड करायचं आहे. सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट म्हणजे अद्रक आहे. हे अद्रक आपण थोडंसं किसून मग याच्यामध्ये टाकायचं आहे. याच्याने टेस्टमध्ये खूपच छान चेंज येतो, म्हणजे खूप छान टेस्ट लागते. तर अद्रक असेल तर नक्की ॲड करा. आणि वरतून एकच मिरची मी इथे बारीक चिरून याच्यामध्ये टाकली आहे आणि वरतून खूप सारी फ्रेश कट केलेली कोथिंबीर इथे मी ॲड केली आहे. तर हे सगळं मिक्स करायचं आहे एकदा आणि थोडंसं याला उकळ आली यामध्ये आपण रवा ॲड करणार आहोत. थोडंसं बॉईल आलं आहे पाण्याला. तर आता इथे 1 वाटी रवा मी ॲड करणार आहे. एका हाताने रवा ॲड करायचा आहे आणि एका हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे की लम्स होणार नाहीत. तर रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा. रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. इथे गॅस आपल्याला पूर्ण मीडियम टू लोच ठेवायचा आहे. तर इथे लो गॅसवर आपल्याला हे सगळं एकदम मिक्स करून वरतून आपल्याला झाकण ठेवायचं आहे. लक्षात राहू द्या, मिक्स असं व्यवस्थित करायचे का कुठेही लम्स राहायला नाही पाहिजे. ते इथे मिक्स करून झाल्यानंतर वरतून मी 2 मिनटं झाकण ठेवलं आहे आणि इथे गॅस मी बंद करून दिला आहे. आता हे सगळं मिश्रण गार झाल्यानंतर एका ताटात काढून घ्यायचं आहे आपल्याला. तर रोज रोज जर तुम्ही पोहे खाऊन किंवा उपमा खाऊन जर कंटाळले असाल ब्रेकफास्टसाठी, तर हे एकदम इन्स्टंट बनणारे हे वडे आहेत. तर हे नक्की तुम्ही ट्राय करून बघा. चवीला फारच भन्नाट लागतात. तर इथे हातांना थोडंसं मी दोन्ही हातांना तेल लावून घेतलं आहे आणि हे एकदा मळून घेणार आहे. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही हे वडे बनवू शकतात. चहासोबत खाण्यासाठी सुद्धा हे वडे फार छान लागतात. तर मळून झाल्यानंतर दोन्ही हातांना पुन्हा मी थोडंसं तेल लावलं आहे. एक छोटासा गोळा इथे मी घेतला आहे आणि त्याचा असं छोटंसं आपल्याला बॉल बनवून घ्यायचं आहे आणि प्रेस करून नंतर त्याला मध्ये होल पाडायचं आहे. म्हणजेच की आपले जे वड्यांचे शेप आहे ते आपल्याला इथे देऊन घ्यायचे आहे. तर असेच एक एक करून आपल्याला सगळे वडे याचे बनवून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघताय की किती कमी इन्ग्रेडियंट्स आपल्याला लागले हे वडे बनवायला आणि सगळे इन्ग्रेडियंट्स सगळ्यांच्या घरी इझिली अवेलेबल असतात. आणि हे अगदी 10च मिनटात हे वडे बनतात आणि लहान मुलांपासून ते मोठ्यांना सगळ्यांनाच हे वडे खूप आवडतात. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी अजून ट्राय केलेली नसेल तर नक्की ट्राय करून बघा. इथे हळूहळू करून मी सगळे वडे बनवून घेते आहे आणि इथे साईडलाच कढईत मी तेल ठेवलं होतं तापायला. तेल पण आपल्याला व्यवस्थित ताप द्यायचं आहे आणि तेल तापल्यानंतर आपल्याला इथे गॅस मीडियम टू लोच ठेवायचा आहे आणि एक एक करून सगळे वडे आपल्याला तेलात फ्राय करून घ्यायचे आहे. डीप फ्रायच करायचे. इथे वडे व्यवस्थित फ्राय करायचे मीडियम टू लो गॅसवर. त्याने वडे व्यवस्थित तळले जातात, आतून कच्चे राहत नाही. जर तुम्ही फक्त पूर्ण मोठ्या गॅसवर जर तळत असाल तर वडे फक्त बाहेरून तळले जातात. बाहेरून त्यांचा कलर डार्क दिसतो पण आतून सगळे कच्चे असतात. त्यामुळे मीडियम टू लो जर आपण फ्राय केले तर आतून देखील हे व्यवस्थित फ्राय होतात. आणि हे वडे तुम्ही टोमॅटो सॉससोबत, कुठल्याही चटणीसोबत किंवा खोबऱ्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी याच्यासोबत खाऊ शकतात किंवा नुसते जरी खाल्ले तरी पण खूप छान लागतात. खूप छान टेस्ट असते या वड्यांची. आणि या वड्यांची खासियत हीच आहे की याला काही फर्मेंट करायची गरज पडत नाही. तर अशा प्रकारे आपल्याला सगळे एक एक करून वडे तळून घ्यायचे आहेत.
तुम्ही बघू शकता आपले वडे किती छान फ्राय होत आहेत. आणि मी ते याच्यासोबत आज अगदी खाऊसे वाटले म्हणून बनवले आणि त्याच्यासोबत मी चटणी पण बनवली नव्हती. नुसते खायला पण फार टेस्टी लागत होते हे वडे. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता हे व्यवस्थित तळले गेले आहे. याचा कलर पण किती छान आलेला आहे आणि ते एकदम बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट झालेले आहेत वडे. इथे सगळे वडे आपण काढून घेणार आहे साईडला एका प्लेटमध्ये. आणि उरलेले जेवढे पण वडे बाकी होते तेवढे सगळे मी तेलात फ्राय करून घेतले आहे. सगळे आता एक बाजूला मी एका ताटात काढून घेते आहे. पण जसे जसे मी एक एक काढत होते तर मला शूट करायला सुद्धा इथे भेटत नव्हतं, कारण जसे वडे फ्राय होत होते लगेच एक 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 जण येऊन खाऊन जात होते. त्यामुळे तर इथे आता सगळे वडे एकदम छान गोल्डन ब्राऊन होसतर फ्राय झालेले आहेत. तुम्ही बघू शकता इथे वडे रेडी आहे. आता इथे मी काही हे बाउलमध्ये काढून घेतलेले आहे आणि याच्यावरतून आता हा पेरी पेरी मसाला आहे हा मी टाकून एकदा हे सगळं मिक्स करून आणि लगेच हे रेडी झालेत खायला. त्याच्यासोबत तुम्ही सॉस चटणी पण खाऊ शकता. याच्यावरतून तुम्ही जर चाट मसाला टाकला तरीही चालेल. कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.